नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. नमस्कार, नागराज न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पोहोचलेलो आहोत लातूर जिल्ह्यातील वलांडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. आपल्यासोबत वलांडी गावचे ज्येष्ठ नागरिक तथा काँग्रेस पक्षाचे नेते रामभाऊ किशनराव भंडारे हे आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आज आपण नागराज न्यूज सुरू केलेल्या रयतेचा दरबार या सदरामध्ये काही गप्पा गोष्टी करणार आहोत. रामभाऊजी, नागराज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही जो सुरू केलेलं सदर आहे ते सदर म्हणजे रयतेचा दरबार. या रयतेच्या दरबारच्या माध्यमातून आम्ही समाजासमोर तुम्ही केलेले कार्य असेल किंवा वेगवेगळ्या विकासांच्या योजना असतील, हे सगळी माहिती, तुमच्याबद्दलची माहिती आज आम्ही जनतेच्या समोर पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. त्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण मनमोकळेपणाने आम्हाला गप्पा मारण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. मला तुम्हाला पहिला प्रश्न असा करायचा आहे की हे जे समाजकार्य आहे किंवा राजकारण आहे, या राजकारणाची सुरुवात तुमची कशी आणि कुठून झाली? नमस्कार, मी राम भंडारे, वलांडी काँग्रेस कार्यकर्ता आहे. मी माझ्या राजकारणाची सुरुवात 2000 पासून केलेली आहे. मी 2000ला ज्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेसपासून मी काँग्रेस पक्षाचं काम करत आहे आणि सतत करत आहे. राजकारणात काम करत असताना मला पहिल्यांदा संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य म्हणून माझी निवड झाली. ते निवड झाल्यानंतर मी जवळपास 700 ते 800 लोकांचे निराधार महिलांच्या पगारीचे काम मी खूप मोठ्या प्रमाणात केलं आहे. त्यावेळेसपासून मी काँग्रेस पक्षातच आहे. एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे आणि भरपूर खालीवरी म्हणजे आतापर्यंत या 25-30 वर्षात झालं, पण आम्ही पक्ष कधी सोडला नाही. पक्षाच्या विरोधात कारवाया कधी केलेल्या नाही आणि सतत विधानसभा असो, लोकसभा असो, जिल्हा परिषद असो, मार्केट असो, हे असो, कुठल्याही म्हणजे ह्याच्यात आम्ही पूर्ण ताकदीनं म्हणजे आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आम्ही सहकार्य केलेलंच आहे आणि करतच आहे. वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही पक्षाचं कार्य 2000 पासून तुम्ही या पक्षाच्या कार्याची सुरुवात केलेली आहे. आत्तापर्यंत तुम्ही कुठल्या निवडणुका लढवलेल्या आहेत? आत्तापर्यंत मी निवडणुका पक्षाच्या एक पंचायत समिती लढलो. पंचायत समिती माझी एक थोड्या मताने हार झाली. नंतर मागच्या वर्षी मी मार्केट कमिटीसाठी थांबलो होतो. ते पण मार्केट कमिटीमध्ये पण आमची ह्या वातावरणामुळे, ह्या मोदी सरकारच्या ह्याच्यामुळं आमच्या पूर्ण म्हणजे त्या मार्केट कमिटीच्या पॅनलचीच हार झाली. त्याच्यामध्ये मी पण थांबलेलो होतो. हे 2 निवडणुका मी पक्षाच्या लढवल्या आहेत आणि इतर मी 2000 पासून 2025पर्यंत ग्रामपंचायत माझ्याकडे आहे. कधी सरपंच, कधी उपसरपंच, कधी सदस्य म्हणून मी सारखं सत्तेमध्ये, हे सत्ता माझ्याकडे आहे. तुम्ही ग्रामपंचायतची निवडणूक लढवलेली आहे, पंचायत समितीच्या निवडणुका लढवल्या आहेत, तुम्ही अनेक वेळा ग्रामपंचायतचे सरपंच राहिलेत, सदस्य राहिलेत, उपसरपंच म्हणून सुद्धा या गावाचा विकासासाठी तुमचं खूप मोठं योगदान आहे. या माध्यमातून तुम्हाला असं विशेष काही कार्य केले, असे 1-2 कामं सांगता येतील? विशेष कार्य मला म्हणजे एवढे काम आहेत की माझे हे सांगून यादी म्हणजे पुरणार नाही. एवढे कामं मी माझ्या परीनं जेवढे होतील तेवढे मी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि केलेला आहे. बरं, सध्या आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. तुम्ही जिल्हा परिषदची निवडणूक लढवणार आहात? पक्षाने संधी दिली तर मी लढवणार आहे. त्याच्यात काही हे नाही. पक्षाने जबाबदारी दिली, संधी दिली, मला तिकीट म्हणजे पक्षाने दिलं तर मला लढवावंच लागेल आणि मी लढवणारच आहे. बरं, भविष्यामध्ये काय मुद्दे घेऊन तुम्ही समाजासमोर जाणार आहात किंवा मतदारासमोर जाणार आहात? भविष्यामध्ये मुद्दे म्हणून असं काही सांगता येणार नाही, पण जे गोरगरिबांचे, जनतेचे, मतदारांचे काही प्रश्न राहतील ते हिरिरीनं सोडवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. माझा प्रयत्न राहील. गेली 25 वर्ष तुम्ही
वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही समाजाचं कार्य करताना दिसत आहे. आज बऱ्याच समाजामध्ये किंवा बऱ्याच भागामध्ये, बऱ्याच गावामध्ये वेगवेगळ्या अडचणी येत असतात. असे काही प्रश्न घेऊन जसे की आरोग्याचे असतील, शिक्षणाचे असतील किंवा वेगवेगळ्या अशा समस्या घेऊन असे काही आपण वेगळे काही कार्य केलेलं आहे? मी सतत 10 वर्षापासून आरोग्य केंद्राच्या म्हणजे मागं आहे. आम्ही ग्रामीण रुग्णालयाची मागणी फार मोठ्या ह्याच्याने केली आहे. त्याची फाईल पूर्ण मंत्रालयात ज्या टेबलवर आहे, म्हणजे ह्या टेबलवर तिथपर्यंत नेण्याचं काम मी पूर्ण केलेलं आहे. याच्या पुढे चालून मी पाण्याची मोठी स्कीम म्हणजे की 8.5 कोटीची स्कीम आहे, पूर्ण होत आलेली आहे. थोडं काम 10% काम शिल्लक राहिले. अशा बरेच कामं, विकासाची कामं करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि करत राहीन. देवणी तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेलं वलांडी हे गाव खूप मोठी बाजारपेठ आहे. याच वलांडी येथील महाराष्ट्रासह कर्नाटकातील अनेक गावाचा देखील या ठिकाणी जनसंपर्क आहे. अशा या ग्रामीण भागामध्ये असलेले रामभाऊ भंडारे साहेब यांनी आपल्याशी दिलखुलास चर्चा केलेली आहे. त्यांचे अनेक विषय असे आहेत की या गावामध्ये ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव जो आहे तो शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे आणि ते काम प्रगतीपथावर आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. असेच विषय घेऊन येणाऱ्या काळामध्ये समाजाचं कार्य करत राहणार आणि पक्षांनी जर संधी दिली तर येणाऱ्या काळात जिल्हा परिषदसुद्धा आपण लढवणार आहात, अशा प्रतिक्रिया आमच्यासोबत आपण दिलेल्या आहेत. नागराज न्यूजला आपण खूप अमूल्य असं वेळ दिलात, आमच्याशी दिलखुलास चर्चा केलात, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.